नमस्कार, मी दिवसे वैष्णवी संतोष, वर्ग टी.वाय. जी.एस.सी. मॅथमॅटिक्स, कुमारांच्या कर्मधारी या पाठ्यपुस्तकातील 11व्या पाठाचे मी वाचन करत आहे. ज्या कोल्हापुरात भाऊरावांना राजवाड्यात राहायला मिळाले होते, त्याच कोल्हापुरात त्यांना तुरुंगात राहावे लागले. बदाम, पिस्ते आणि काजूचा खुराक दिलेल्या कोल्हापूरने मार, बुक्के आणि चापकाचे फटकेही दिले. या प्रसंगाने भाऊरावांना खूप शिकवले. सत्याच्या शेवटी जे होत असतो, आईचे वाचलेली फार मोठी शक्ती बनते. गणपत मंगासारख्याकडे माणुसकी आढळते, पण निटव्याकडे ती ढळलेली असते, मळलेली असते. संकटे एकामागून एक येतात, त्यामुळे आप्तसुखी एकामागून एक दूर पडतात. देवाच्या घरी विलंब असेल, पण अन्याय नसतो. यासारख्या कितीतरी गोष्टी या डांबर प्रकरणाने भाऊरावांना शिकवल्या. पाठ्यपुस्तकातून जे शिकता आले नसते, ते जीवनाच्या या शाळेत त्यांना शिकता आले. अनुभवाने त्यांना शिकवले. जीवनाच्या शाळेत घेतलेला अनुभव हाच खरा गुरु असतो. तोच खरे शाळांतून शिकवतो, तोच माणसाला घडवितो, कधी बिघडवितोही. या अनुभवाचा धडा गिरवल्यावर भाऊरावांनी थोडी विश्रांती घेतली आणि ते पुन्हा नोकरीच्या शोधाला लागले. एक तर ते घरात वडील झाले होते. वडिलांना कमी ऐकायला येऊ लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा नुकताच दिलेला होता आणि आता सातारला जाऊन बंद झालेल्या शिकवणे सुरू करणे शक्यही नव्हते. म्हणून त्यांनी वर्गमित्र आत्माराम पंत ओगल्यांकडे प्रथम नोकरी केली. ओगल्यांचा काच कारखाना होता, तो नुकताच काढलेला होता. भाऊरावांना दरमहा 15 रुपये पगार देऊन केला. काम होते काच सामानाचा प्रसार करायचा व विक्री वाढवायची. त्यापूर्वी भाऊरावांनी विमा एजंट म्हणून काही दिवस काम केलेले होते. त्यातही त्यांनी आपली समज दाखवली होती. चिकाटी, परिश्रम व सचोटी यांमुळे भाऊरावांनी ओगल्यांच्या कारखान्याची भरभराट केली आणि हेच गुण लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या मनात ठसले. सुरुवातीस ओगले यांचा काच कारखाना किर्लोस्कर वाडीत होता. त्यांनी भाऊरावांची मागणी केली. ओगल्यांनी भाऊरावांना मुक्त केले. लक्ष्मीरावांनी भाऊरावांना पगारवाढ देऊन घेतले. लक्ष्मणराव किर्लोस्करांचा लोखंडी शेती अवजारांचा कारखाना होता. भाऊरावांनी मग काही दिवस कुंडल येथे कुटुंब केले. कारखान्याचा व्याप वाढला, उत्पादन वाढली, विक्रीही वाढली. त्यात भाऊरावांचा मोठा हिस्सा. ते या विक्रीसाठी तहान भूक विसरून राबायचे. शेतकरी, व्यापारी यांना लोखंडी नांगरांची माहिती पटवून द्यायचे. तो कसा चालवायचा तेही स्वतः दाखवायचे. त्यामुळे किर्लोस्कर भाऊरावांवर खुश झाले. वाढता वाढता पगार 90 रुपयांपर्यंत गेला. 90 म्हणजे त्यामुळे खूप चांगला पगार. कारण सोने होते 20 रुपयाला तोळा आणि ज्वारी होती 2 रुपयाला 1 पोते. 1938-39 पर्यंत 5 माणसांच्या कुटुंबाला महिन्यासाठी 5 रुपये छानपैकी पुरायचे. त्यामुळे बऱ्यापैकी कपडे वापरू लागले. त्यातच सुशील, कष्टाळू, काटकसरी अशा त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई. त्यांना लाभलेल्या भाऊरावांचा चांगला जम बसला. त्या सकाळी या कारखान्यातील माणसे घराबाहेर स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव मानत होती. भाऊराव सतत जैन असूनही अस्पृश्य कामगाराच्या घरी जात या सर्वांमध्ये प्रेमाची आणि सहकार्याची भावना होती. कारखान्याचा क्रिकेट संघ होता. त्याचे संस्थापक भाऊराव होते. अनेक कामात ते पुढाकार घेत. नाटक येणार असेल तर तिकिटे खपवत, करमणुकीचे कार्यक्रम असले तर लागणारी मदत देत. कधी शिकारीला जात, तर कधी चोरांपासून संरक्षण करण्यासाठी रात्रभर जागत. याच वेळी लक्ष्मीबाईंना पोटाच्या विकाराचा त्रास सुरू झाला. औषधाने रोग हटेना. शेवटी किर्लोस्करांच्या सांगण्याने लक्ष्मीबाई ऑपरेशनला तयार झाल्या. त्यांच्यापेक्षाही राधाबाई किर्लोस्करांच्या सांगण्याने मिरजेला हे ऑपरेशन झाले. आता भाऊरावांच्या आयुष्याला स्थैर्य आले. गाडी रुळाला लागली. आवाज न करता धावू लागली. भाऊरावांना सामान्य शेतकऱ्यात मिसळण्याचे शिकवण्याच्या आवडीचे काम मिळाले. धन्यवाद. अतिशय छान प्रकट वाचन या विद्यार्थिनीने केलेलं तिथं आपण टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. यानंतर आज पहिला प्रश्न विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. निश्चितच विद्यार्थी आज या प्रश्नांचं उत्तर देतील अशी आम्हाला खात्री आहे. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी पहिला प्रश्न आहे, भाऊरावांचा पगार किर्लोस्कर कारखान्यात किती रुपयापर्यंत वाढला व त्यावेळी सोन्याचा दर किती होता?